ते स्वतःची इज्जत जर राखू शकत नसेल तर लोक त्यांना इज्जत देणार नाहीत। तर औरंगजेब सगळ्या हिरव्या कपडीमध्ये आहे। एमआयएम आणि भाजपच्या वादात प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले, भाजपकडे आता कुठलाही एजेंडा नसल्यामुळे ते धार्मिक एजेंडा पुरे करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी यावेळी बोलताना केला। ते पुढे हेही म्हणाले की मंत्र्यांनी आपली इज्जत राखली पाहिजे, इज्जत राखता आली नाही तर त्याला कोणीही इज्जत देणार नाही। एमआयएम आणि भाजपच्या वादात प्रकाश आंबेडकरांचे ठाम मत। शेती ही हिरवीच आहे, त्याच्यामुळे सर औरंगजेब सगळ्या हिरव्या कपडीमध्ये आहे आणि तिथेच असताना प्रत्येक जण आपल्या पूर्वजांना दफन करत असतो, त्याच्यामुळे त्यांनी नवीन काही मांडलेलं नाही। ते हिरव्या कपड्याच्या बाजूलाच दफन असतो नातेवाईकांचा। प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाचा अजेंडा नाही आणि भारतीय जनता पक्षाचा अजेंडा नसल्यामुळे ते धार्मिक अजेंडा आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांनी आता एमआयएम हे टार्गेट होत आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की नगरपालिका महानगरपालिकेमध्ये 300-350च्या वरती मुस्लिम प्रतिनिधी असायचं, ते आता असताना प्रतिनिधी 124 वरती आलेला आहे। मुस्लिम समाजाचा लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की मंत्र्यांनी आपली इज्जत राखायला शिकलं पाहिजे। त्याला जर इज्जत राखता येत नसेल तर त्याला कोणी इज्जत देणार नाही। उद्याच्या असणाऱ्या रस्त्यावरती त्यांना कोणी शिव्या घातल्या